नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात याचं प्रकरण ताजं असतानाच वसईमधील स्वयंघोषित भोंदूबाबा ऋषिकेश वैद्य याच्यावरती देखील बलात्काराचा गुन्हा वसईमध्ये दाखल झालेला आहे। आपण जर बघितला तर आपण आता माणिकपूर पोलीस ठाण्याच्या बाहेर उभा आहोत आणि याच पोलीस ठाण्यामध्ये बुधवारी सायंकाळच्या सुमारास पुण्याच्या एका महिलेने बलात्काराचा गुन्हा या पोलीस ठाण्यामध्ये दाखल केलेला आहे आणि जी पीडित महिला आहे ही पुण्याची आहे आणि पीडित महिला आणि हा ऋषिकेश वैद्य हा भोंदूबाबा याची ओळख जी आहे ही फेसबुकवरून या दोघांची मैत्री झाली होती आणि त्यानंतर जे आहेत पुण्याच्या पुणे येथील मांजरी या परिसरामधील एका लॉजवरती या पीडितेला बोलवून तिच्यासोबत या ठिकाणी बलात्कार केल्याचा आरोप जो आहे हा पीडितेने तक्रारीमध्ये केलेला आहे आणि त्यानंतर जे आहेत तिचे काही छायाचित्र काढण्यात आले होते आणि त्या छायाचित्राच्या आधारावरती हा आरोपी त्या महिलेला ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप करत त्यानंतर तिला 2025 मध्ये या महिलेला वसईच्या वेस्टर्न इन या हॉटेलमध्ये बोलावून त्या ठिकाणी देखील तिच्यावरती बलात्कार केल्याचा आरोप त्या महिलेने केलेला आहे। तशी तक्रार देखील या ठिकाणी माणिकपूर पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेली आहे आणि माणिकपूर पोलिसांनी हा गुन्हा जो आहे नोंद करून पुण्याच्या मांजरी या पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता या भोंदूबाबाची जी महिलेसोबत आलेले संबंध हे फेसबुकवरून होते आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून या दोघांचा संपर्क आले असल्याचं देखील समोर आलेलं आहे आणि भोंदूबाबा ऋषिकेश वैद्य यांनी मात्र या महिलेला धार्मिकतेच्या भावनेतून विळखा टाकून या महिलेला कुठेतरी ब्लॅकमेलिंग करून तिच्यावरती अतिप्रसंग केल्याचा देखील प्रकार समोर आलेला आहे आणि त्या महिलेने आरोप देखील केलेला आहे। 2023 मध्ये या महिलेची आणि या भोंदूबाबाची ओळख झाली होती आणि त्यानंतर 2023 मध्ये पुण्यामध्ये तिच्यावरती बलात्कार केला आणि त्यानंतर वसईच्या हॉटेल वेस्टर्न इन या हॉटेलमध्ये देखील तिच्यावरती बलात्कार केल्याचा आरोप जो आहे हा महिलेने करण्यात आलेला आहे। अशोक खरात हे प्रकरण समोर आल्यानंतर महिलेने समोर येऊन बुधवारी सायंकाळी माणिकपूर पोलीस ठाण्यामध्ये याची तक्रार दिलेली आहे आणि माणिकपूर पोलीस ठाण्यामध्ये नोंद करून पोलिसांनी जो गुन्हा जो आहे हा पुण्याच्या मांजरी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलेला आहे आणि या पार्श्वभूमीवरती आता पुण्याचे मांजरी पोलीस त्याचबरोबर वसईचे माणिकपूर पोलीस वसई पोलीस याच्या विविध जवळपास 4 टीम ज्या आहेत ह्या आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आलेल्या आहेत। अद्यापही आरोपी हा अटक नाही आहे। त्यामुळे ज्या भोंदूबाबाच्या कृत्यामुळे संबंध वसई परिसरामध्ये एक संतापाची लाट पसरलेली आहे कारण धार्मिकतेच्या नावाखाली हे भोंदूबाबा कुठेतरी महिलांवरती अन्याय अत्याचार करत असल्याचं समोर येत आहे। त्यामुळे आता पोलीस जे आहेत या सर्व घटनेचा अधिकचा तपास करत आहेत परंतु हा भोंदूबाबा सध्या तरी फरार असल्यामुळे या ठिकाणी पोलिसांसमोर या आरोपीला पकडण्यासाठी एक मोठं कडवं आव्हान असणार आहे। त्यामुळे आता पुणे पोलीस त्याचबरोबर वसई माणिकपूर पोलीस आणि वसई पोलीस याच्या संयुक्त विद्यमाने या आरोपीचा शोध मोहीम जी आहे CCTVच्या आधारे करण्यात येत आहे परंतु सध्या जे आहे आरोपी फरार असल्यामुळे या गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेता यामध्ये पोलिसांना आता या आरोपीला पकडण्यासाठी एक मोठं कडवं आव्हान असणार आहे। त्यामुळे आता या सर्व घटनेकडे पोलीस कशा पद्धतीने चौकशी करतात आणि या गुन्ह्याच्या गांभीर्याने यामधून काय काय धागेदोरे बाहेर निघतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संदीप गायकवाड APS मराठी वसई।